दिवाळीनिमित्त विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल झालेलं आहे। पुणे विभागातून 580 जादा बस विदर्भ आणि मराठवाड्यात सोडण्यात येणार आहेत। 580 पैकी 250 बसचं आरक्षण आतापर्यंत फुल झालंय। पुण्यातून मराठवाडा विदर्भात जाण्यासाठी सर्वाधिक एसटी बुकिंग होते। राज्यभरामध्ये उद्यापासून जे आहे ते दिवाळीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गावाकडे जाण्यासाठी गर्दी केली आहे। पुण्यात प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भ परिसरामधून मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी जे आहे ते दिवाळीला गावाला जात असतात आणि त्यासाठी अनेक गाड्याचं बुकिंग सुद्धा फुल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक भागामध्ये पुणे विभागातून 500 गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि 250 गाड्याचं दिवाळीचं बुकिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे बुकिंग पूर्ण झालेल्या गाड्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मात्र बुकिंग नसल्याने उभा टाकून सुद्धा प्रवास करण्याची वेळ येणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातून जे नागरिक आहेत ते प्रामुख्याने एक दिवशी गावाकडे जात असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या सणाला जाण्यासाठी जी आहे ती ही गर्दी आपल्याला स्वारगेट बस डेपोमध्ये जी आहे ती पाहायला मिळते आहे आणि अनेक व्यवस्था जी आहे ती एसटी महामंडळाकडून करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। प्रवाशाची गैरसोय होणे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे। मात्र दिवाळीला सर्वच जण गावाकडे जात असल्याने मोठी गर्दी जी आहे ती स्वारगेट डेपोत पाहायला मिळते आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज।